नावाने मागते. आमेन. बघा, आपण ह्या विधीमध्ये जात असताना सर्वप्रथम योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 16वे वचन आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की पित्याने त्याचा एकूणता एक पुत्र आपल्यासाठी दिला. कशासाठी दिलेला आहे? की आपला नाश होऊ नये आणि आपल्याला सार्वकालिक जीवन आपल्याला मिळावं यासाठी दिलेला आहे. आणि त्याच्या स्मरणार्थ 2 विधी आपल्यासाठी घालून दिले, ते म्हणजे एक बाप्तिस्मा आणि दुसरा प्रभू भोजनाचा. आणि यामध्ये जात असताना आपली जी काही पाप आहेत ती आपण काय केली पाहिजेत? बाजूला ठेवणं किंवा त्याचा पश्चाताप करणं आणि देवापुढे माफी मागणं हे तितकंच गरजेचं आहे. आता येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्याला मिळालेलं आहे, तर आपण पहिलं सर्वप्रथम काय केलं पाहिजे? मन वळवलं पाहिजे. मन म्हणजे काय वळवायचं? म्हणजे गाडी वळवली असं मन वळवायचं नाहीये. अनेक जगिक गोष्टी आहेत, एवढं सोपं नाही आहे. जशी आपण गाडी इकडून तिकडे वळवत असतो तसं नाहीये. जगिक गोष्टी भरपूर आहेत, पण त्यामध्ये आपलं मन कुठेतरी गुंतून बसलेलं असतं. फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर आपला आत्ताचा मोबाईल, किती जरी आपण त्यातनं डायव्हर्ट करायचं मन म्हणलं तर तो आपला होत नाही. अनेक पापमय गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघत असतो, येत असतात, पण ते आपल्याला धरून तिथंच परत 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 त्या गोष्टीकडे नेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय? अनेक जगामध्ये गोष्टी आहेत, लोक अनेक करत असतात, तिकडं कधी वेळेला आपलं मन जाऊया का तिकडं तिकडं डोकवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, ज्या वेळेला तुम्ही या जीवनामध्ये येता त्यावेळेला तुम्ही प्रत्येक गोष्टीपासून तुमचं मन काय केलं पाहिजे? वळवलं पाहिजे. ख्रिस्ताचं जीवन घ्यायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला पापमय जीवनापासून आपलं मन वळवलं पाहिजे. आता एक वचन बघूयात आपण, मत्तई कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 2रं वचन. मत्तई कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन नंबर 2. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आमेन. काय सांगितलेले वचन? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. त्याच्याच पुढच्या अध्यायामध्ये जाऊयात आपण. 4 नंबरचा आपलं अध्याय आणि वचन नंबर 17. अध्याय 4. येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आमेन. छान सुंदर वचन आपल्यासाठी आलेलं आहे. योहान आपल्याला सांगत आहे की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य काय झालेलं आहे? जवळ आलेलं आहे. सेकंड गोष्ट आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळापासून प्रचाराला सुरुवात त्यानं केली त्यावेळेला तो सांगत आहे की तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य काय झालेलं आहे? जवळ आलेलं आहे. बरोबर, सगळ्यांनाच माहिती आहे की आता स्वर्गाच्या राज्यात जायचं म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? पश्चाताप करायचा आहे. एखाद्या नवीन घरात आपल्याला प्रवेश करायचा असेल, गृहप्रवेश, आपण नवीन घर बांधतो त्यावेळेला आपल्या ज्या काही जुन्या गोष्टी आहेत तिथे घेऊन जातो का आपण? जुनं सामान, फॉर एक्झाम्पल काय आपलं फर्निचर असतील, चेअर्स असतील, टीव्ही असेल. आपल्याला वाटतं नवीन घरात प्रवेश करायचं म्हणजे नवीन सगळं सामान असावं, सगळं नवीन असावं. तसंच स्वर्गीय जीवनात जर आपल्याला जायचं असेल तर आपलं जे आधीचं जीवन, ज्या आधीच्या जुन्या गोष्टी त्या घेऊन आपण जाणार आहे का तिथे? नाही जाणार आहे. तर आपण पश्चातापूर्वक त्या गोष्टी काय करायच्या आहेत? काढून टाकायच्या आहेत, देवासमोर यायचं आहे. आणखी आता पश्चाताप म्हटल्यानंतर हा काही जोर जबरदस्ती कुणाला करायला लावायचा आहे काय? नाही नाही, तुला पश्चाताप करावाच लागणार आहे असं कुणाला आणून पकडून आपण करू शकतोय का? नाही करू शकत. तर तो जबरदस्ती करण्यासारखा नाही, तो स्वतः मनावरती कंट्रोल करून प्रभू येशू ख्रिस्तानं जसं वधस्तंभावरती त्याचं जीवन आपल्यासाठी दिलं, तुमच्या आणि माझ्या पापासाठी दिलेलं आहे, तर ते नेहमी आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यानं आपल्यासाठी ते सगळं सहन केलं. तो एक एक फटका म्हणजे आपण तो विचार करू शकणार नाही एवढा फटका तो होता. त्याच्याबरोबर त्याचं रक्त, त्याचं मांस जेवढं आलं असेल, थोडं लागलं, जरा जरी आपल्याला टाचणी टोचली तर आपण लगेच ओरडतो आणि एवढं लागलं तेवढं लागलं म्हणत बसतो. पण एवढे मोठे मोठे खिळे त्याच्या हातामध्ये जे आपल्यासाठी फक्त घेतले ते आपण घ्यायचं आहे लक्षात, आणि मग पश्चाताप आपल्याला करायचा आहे. तर त्या जीवनामध्ये जायचं असेल, स्वर्गीय राज्यात आपल्याला जर जायचं असेल तर नक्कीच पश्चाताप करणं तितकंच गरजेचं आहे. ही 2 वचनं देवाने सांगितले की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. नवीन घरात आपल्याला जायचं आहे. स्वर्गाचं राज्य म्हणजे आपल्यासाठी नवीन घर असणार आहे. तर आपले हे जे काय विचार असतील, काही आधीचे विचार असतील, काही आधीच्या गोष्टी असतील, पापमय जीवन असेल, ते आपल्याला काढणं तितकंच गरजेचं आहे. तर आपले नेत्र बंद करूयात आणि जे काय आपल्या आयुष्यामध्ये झालेली पाप असतील, काही 2 दिवसापूर्वी झालेली असतील, काही इथं येत असताना काय झाले असतील, हे सगळे आपण देवासमोर आणूया आणि पश्चातापपूर्वक आपण डोळे झाकून देवाला प्रार्थना करूया. धन्यवाद देत आहे स्वर्गातल्या प्रेमळ बापा,
तू आधी तू अंत सर्वश्रेष्ठ सर्वसमर्थ माझा यहोवा राजा. प्रभू येशू, आज मी कबूल करत आहे की प्रभू होय, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. होय राजा, त्या स्वर्गाच्या राज्यात त्या नवीन घरात आम्हाला प्रवेश करायचा आहे. तर प्रभू परमेश्वर पित्या, तुझ्या रक्तानं आम्हाला प्रभू स्वच्छ कर, धुवून पुसून स्वच्छ कर. जसा तू पवित्र आहेस, कोणताही डाग नाही त्याच्यावरती, असं प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या प्रतिरूपेचा आम्हाला बनव. या मेझामध्ये, या तुझ्या शरीर आणि रक्तामध्ये आम्ही सामील होत असताना आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. येशू छान नावा तू करतोस म्हणून आभार आणि धन्यवाद. पश्चातापूर्वक आज चरणाजवळ तुझ्या येत आहे येशू. करतोस म्हणून आभार. सर्व आदर, महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन आमेन.